नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. तर आज वेगळाच व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी. अमेरिकेमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत आणि मोठा मुलगा घरी आलेला होता आणि त्याच्यासाठी आता नवीन घर बघितलंय. 2 BHK अपार्टमेंट पाहिलं आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्याला रूम पार्टनर सुद्धा मराठीच मिळालेला आहे लकीली. आणि तर तो आता जातोय. तर त्याच्यासाठी मी आता काही ग्रॉसरी पॅक करते. मागच्या वर्षी पण त्याला दिलेली, पण त्याने काही बनवलं नाही काही. तर बघूया. तर आता सुट्टीत तो आला होता, काही भाज्या शिकवल्या मी त्याला. आता डोसा पण त्याला करायला शिकवला. बघूया आता तो काय काय करतो. तर आईचं काम आहे ताजं बनवून खा बाळा असं सांगणं. तर रोजच बाहेरचं खाणं चांगलं नसतं आरोग्यासाठी. तर आता चला आपण पॅकिंग करूया. आणि मी काही म्हणजे आणलेले नाहीत बाहेरून बॉक्सेस. आपला सोसायटी मसाला टी जो असतो त्याचे हे बॉक्सेस आहेत. या ठिकाणी तुम्हाला दिसेल, हे बघा. आणि मागच्या वर्षी पण त्याला दिलेले होते, त्यामुळे यावरती लेबल सुद्धा आहे, हे बघा. आणि ते धुतल्यानंतर पण निघालेलं नाहीये. तर अमेरिकेमध्ये LB मध्ये मिळतं. 4 LBचं हे पॅक आहे मुगाच्या डाळीचं. आणि मुगाची डाळ सर्वात जास्त हेल्दी असते आरोग्यासाठी. तर आपण मुगाच्या डाळीपासून सुरुवात करूया. एवढं पुरे आता, कारण तो येत असतो महिन्यातनं वगैरे आणि खूप लांब नाहीये. तर जास्त काही लांब जात नाहीये मुलगा. तर 1 तास ड्रायव्हिंग करून जावं लागतं. तर माझा मुलगा SMU कॉलेजला आहे, 4th इयर कॉलेजला. यात आपण आता साबुदाणा भरूया. तर त्याला साबुदाण्याची खीर करता येते, त्याला शिकवलेली आहे. आणि मागच्या वर्षी त्याने बनवून खाल्लेली सुद्धा. तर म्हणून मी साबुदाणा देत आहे. चला, ह्या 2 गोष्टी तयार झाल्या. आता हे 2 बॉक्सेस आहे माझ्याकडे. हे पण स्वच्छ धुवून ठेवले. तर यात काय भरायचं बघूया. चला आपण आता शेंगदाणे देऊया. ओके, आता आपण सोया चंक देऊया. हे पण बनवता येतात. चला, आपले हे 4 वस्तू झाल्यात. हे पण मस्त स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली मी. यात आपण आता हा रॉयल बासमती आहे, दिसत असेल तुम्हाला. या ठिकाणी हा रॉयल बासमती आहे. ही कितीची बॅग? 15 LBची बॅग आहे. तर ही बासमती तांदळाची बॅग 15 LBची आहे. जवळजवळ 7 किलोची आहे. तर ही फोडली मी. जड आहे. तर छान आहे, अगदी मोठा मोठा आहे हा बासमती तांदूळ. खूप सुंदर आहे, वास पण खूप छान आहे त्याला. हे बघा, दिसतंय, खूप सुंदर आहे. ओके, तर निदान डाळ भात खाल्ला रोज तरी चालते, हो की नाही? पण ताजं ताजं बनवून खा, फ्रोझन खाऊ नकोस.
तर या ठिकाणी हा लाल मसाला म्हणजे लाल तिखट पॅक केलं, या ठिकाणी हा काळा मसाला पॅक केला, या ठिकाणी हळद, एवढी पुरी झाली त्याला. तर हीच बॉटल देणार आहे, यात थोडी अजून देईल पण हीच बरीच चालेल त्याला. यात आपण आता ड्रायफ्रूट देऊया. तर एका याच्यात बदाम घालूया, आणि हे पिस्ते, यात आपण पिस्ते घालूया. काय सांगा बघू, छान वालनट मिळतं तिथे. हे बघा, पण यात वालनट घालूया. खूप छान क्वालिटी असते अमेरिकेमध्ये, खूप छान वालनट मिळतात, पिस्ते सुद्धा. चला हे बसवूया, आणि इथे हे पण बसवूया. तर अजून काजू आपले राहिलेत पॅक करायचे. किसमिस पण माझे थोडेच यात, तर मी पाकिट आणलं आता. हे बघा, मला पण यात भरायला पाहिजे, रिकामी झाली. हे बघा, काचेच्या बॉटलने धुवून स्वच्छ ठेवले वेगवेगळे. तर हे सुद्धा चालतील, आपल्याला नवीन काही आणायला नको, हो की नाही. लोणच्याचे सुद्धा सॉसच्या बाटल्या. तर आपण यात किसमिस भरूया. ओके, येलो मनुके. तर हे आपले ड्रायफ्रुट्स, अजून काजू राहिले आपले. ओके, तर हे झाले ड्रायफ्रुट्स. अजून राहिले हे खजूर द्यायची, छान, अगदी सुंदर, ही खूपच छान आहे. हे बघा, खूप सुंदर आहे, बघा खूप छान आहे, ही खूपच सुंदर आहे. हे बघा, ते सीडलेस नाही, यात बी आहे, तर खूप छान. तर हे झाले आपले ड्रायफ्रुट्स, 1 2 3 4 5 6. तर या ठिकाणी हा प्लम जाम आहे, आलू बुखारचा जाम बनवलाय मी. तर आमच्या इथे आमच्या गार्डनमध्ये खूप आलू बुखार प्लम आले होते, तर मी त्यापासून हा जाम बनवलाय. आणि आमच्या कम्युनिटीमध्ये पण मी भरपूर वाटलेत, आणि त्यानंतर मी जाम बनवलाय, दाखवते. खूप छान, खूपच छान आहे. हे बघा, दिसलं, खूपच छान. आणि हा मी बाहेरच ठेवलेला, तर ते खराब होत नाही, अजिबात खराब होत नाही. तर आणि हा जाम, टोमॅटो सॉसची बॉटल, वेळ नाही तर पटकन बनवून खायला पास्ता. तर या ठिकाणी मी 2 प्रकारचा पास्ता देते. या ठिकाणी नूडल्स आहे, आणि हा असा. ओके, आणि हे लिंबूचं लोणचं. आंब्याचं लोणचं तो खात नाही, तर त्याला विचारूनच देते. हे बघा, या ठिकाणी माझ्याकडे हे 2 अजून बॉक्सेस आहेत, ते पण मी धुवून ठेवलेत. यात आपण आता काय द्यायचं बघूया. चला, आपला महाराष्ट्रीयन पदार्थ पोहे, सगळ्यांचा आवडता पदार्थ पोहे. आपण आता हे यात भरूया. तर तुम्हाला दिसतंय का, आपण हे आता असं करूया.
तर ही 1 किलोची बॅग आहे, 2 LBची. आणि रवा पॅक करूया. ती भाजून देऊया. रवा भाजून देऊया म्हणजे तो करेल. भाजून करायचं म्हणजे तो करणार नाही. तर नीलला, माझा छोटा मुलगा जो आहे नील, त्याला जेवण बनवायची खूप आवड आहे, पण मोठ्या मुलाला अजिबात आवड नाही. मागच्या वेळेस पण मी त्याला पूर्ण ग्रॉसरी दिली, तर त्याने खूप कमी वेळा बनवलं. म्हणजे फक्त साबुदाण्याची खीर बनवली त्याने, आणि मॅगी वगैरे आणि आमलेट वगैरे बनवत होता. टोस्ट वगैरे असं जे फास्ट होतं ना तेवढंच, सँडविच वगैरे. पण असं भाजी पोळी त्याने एकदा पण बनवलं नाही. तर भेंडीची भाजी खूप सोपी आहे, त्याला सांगितलं. फक्त जिरं मोहरी आणि तिखट मीठ घातलं की झाली भाजी. इतकी सोपी भेंडीची भाजी असते, आणि त्याला भेंडीची भाजी आवडते ॲक्च्युली. आणि तो जिथे राहतो तिथे इंडियन ग्रॉसरी नाही, तर मग इथूनच घेऊन जात जा असं सांगितलं. हे बघा इथे बसलाय. त्याला आता पोहे कसे करायचे ते पण शिकवून देणार आहे परत एकदा, आणि तिखट रवा कसा करायचा उपमा, आणि गोड शिरा कसा करायचा तेही शिकवून देणार आहे. तो गोड खात नाही. आपण आता हे ना भाजूनच देऊया त्याला रवा. तर हे बघा, तूप, साजूक तूप, हो की नाही? हे तर पाहिजेच आपल्याला. तर हे देऊया आपण आता. या ठिकाणी माझ्याकडे एअरटाईट जार आहे, तर हा असा सेपरेट होतो वरचा भाग आणि हा. तर आपण आता यात तूप भरूया, म्हणजे त्याला गरम पण करता येईल मायक्रोवेव्हमध्ये जर असं घोटलं तर. तर आता हे बघा किती छान आहे. तर ओतूया का आपण असंच. साजूक तूप कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे माझ्या मराठी रेसिपी चॅनलवरती, तुम्ही नक्की व्हिजिट करा. तर माझ्या मराठी रेसिपी चॅनलचं नाव आहे अमृत खजाना मराठी, तर त्यावरती तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि हे लावूया आपण. तर हे घरी बनवलेलं तूप आहे. ओके, किती छान तूप. चला मोहरी देऊया. मोहरी, हे बघा मोहरी, आपण मोहरी पॅक केली. जिरे देऊया, जिरे. जिरे पण झाले आपलं पॅक करून. जिरे मोहरी हे स्वयंपाकात पाहिजेच असतात आपल्याला, हो की नाही? आणि आता जिरा पावडर, धना पावडर. माझा विचार एक मसाल्याचा डब्बा द्यायचा. तर हे बघा असा एक मसाल्याचा डब्बा देऊया त्याला, म्हणजे त्याच्यात जिरा पावडर, धना पावडर. चला या ठिकाणी हा बॉक्स घेतलाय, त्यात आपण हा पेपर घालूया. हे सोयाबीन, हे शेंगदाणे, साबुदाणा, हे तूप. आता हे तांदूळ बसतं का बघूया आपण, तरी ॲडजस्ट करायला पाहिजे. हे
हे बॉक्सेस आणि हे तेल इथे, कारण आपण पॅकिंग केलं की नाही इथे बसतात ना, आणि हे इथे असं पॅकिंग झालं आपलं. बहुतेक भारतात राहणाऱ्या लोकांना असं वाटतं अमेरिकेत जन्मलेली मुलं आपलं भारतीय जेवण जेवतात का, आपलं भारतीय पदार्थ खातात का, भारतीय फूड खातात का. तर हो, माझी मुलं आपलं भारतीय जेवणच जेवतात, भारतीय फूड खातात. मी तुम्हाला दाखवलंच की आपलं पॅकिंग झालं. आता एक बॉक्स पॅक करून झालाय. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.